हे बघा, ही सुकी मासळी आहे. त्याला मी ज्वारीचं पीठ लावलेलं आहे. तुम्ही कुठलंही पीठ लावू शकता. थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाने सुकी मासळी स्वच्छ निघते. आता आपण याला 2 मिनटं ठेवून देऊयात आणि स्वच्छ पाण्याने आपण नंतर धुवून घेऊया. हे बघा, बघू शकताय किती स्वच्छ निघालेली आहे. पिठाने मासळी स्वच्छ धुवून निघते. आता आपण तेल घालूयात. तुम्हाला जेवढं तेल हवं असेल तेवढं घाला. लसूण घालायचा आहे, कांदा घालायचा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एखाद्या मिनिटभर फिरवून घ्यायचं. म्हणजे हलकासा कांद्याचा कलर बदली होईपर्यंत फिरवायचा आहे. जास्त कांदा ब्राऊन होऊ द्यायचा नाही. आता यामध्ये आपण ही स्वच्छ धुतलेली मासळी घालूया आणि मासळी घातल्यानंतरसुद्धा मासळीला जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही आहे. मासळीसुद्धा आपल्याला हलकासा कलर बदली होईपर्यंतच तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात. चला, मसाले दाखवते मी. छोटा चमचा जिरा पावडर, छोटा चमचा धणा पावडर, छोटा चमचा हळद पावडर आणि पोहे खायचा चमचा घरगुती लाल तिखट घेतलेले आहे. ते सुद्धा एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालूया. मोठे 2 टोमॅटो होते ते घातलेले आहे. टोमॅटो जास्तीचे घालायचे आहे, कारण सुकं मच्छी आहे त्यामध्ये टोमॅटो जास्त वापरायचा असतो. आणि आता एखादा मिनिटभर झाकण ठेवूया. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण फिरवून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी, गरम पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि आता मीडियम गॅस करून आपण मीठ घातलेलं आहे. मीडियम गॅस करून आपण 3 मिनटं झाकण ठेवूयात. बघा, आपली मासळीची रेसिपी रेडी झालेली आहे. वरून कोथिंबीर घालूया आणि छान असं आता आपण सर्व करूया. गॅस बंद करूया. चला, किती छान आणि टेस्टी ही भाजी खायला लागते. तुम्ही एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझी सुक्या मासळीची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. म्हणजे मी नवीन व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. थँक्यू. धन्यवाद.